नमस्कार, मी रश्मी श्वास सुखामध्ये आपले स्वागत करते. आज आपण बघणार आहोत मँगो चीज केक. मित्रांनो, चला तर मग यासाठी लागणार आपण साहित्य पाहून घेऊया. त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्यानंतर आपण चीज क्यूब घेणार आहोत. आंबा घेतलेला आहे मी इथे. बटर घेतले 2 चमचे. तसेच इथे मी 2 चमचे साखर घेतलेले, 1 चमचा विनेगर, क्रीम घेतलेलं आणि न्यूट्रीलाइटचे बिस्किट घेतलेले. तुम्ही गुड डेचा वापरला तरी चालेल किंवा मारी. सुरुवातीला आपण दूध आहे ते गरम करून घेऊया. दूध आपलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला व्हिनेगर घालून घेणार आहोत. तुम्ही इथे पनीरचा वापर केला तरी चालेल. मी मात्र इथे दूध फाडून त्याचं पनीर केलेलं आहे. तुम्ही दूध न फाटता म्हणजे पनीर डायरेक्ट आणलात मार्केटमधून तरी चालेल. इथे मी व्हिनेगर घातलं 1 चमचा आणि थोडं गॅसची फ्लेम मिडियम करून थोडं आपण चमच्याच्या साह्याने थोडं ढवळून घेऊया, जेणेकरून ते आपलं दूध फाटेल आणि आपल्याला पनीर तयार मिळेल. तुम्ही रेडीमेड पनीर घेतलात तरी चालेल, पण आपल्याकडे जर पनीर आणायचं नसेल तर आपण दूध फाटून त्याचं पनीर करू शकतो. इथे बघाल आपण ते दूध फाटलेलं आहे आपलं आणि आपल्या इथे पनीरसाठी आपण आता ते गाळून घेणार आहोत, म्हणजे पाणी सेपरेट होईल. पूर्णपणे आपण आता गाळून घेतलेलं आहे. थोडं चमच्याच्या साह्याने आपण ते दाब देऊन एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून घेऊया. थोडा दाब देत आपण त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेलं आहे. नंतर हे आपण थंड करून द्यायचंय. त्या भांड्यामध्ये आपण काढून ते थंड करून देऊया. थोडं एक 5-10 मिनिटं आपण थंड होऊन देऊया त्याला. नंतर मिक्सरमध्ये आपण ते तयार केलेलं पनीर घेऊया. त्याच्यामध्येच आपण चीज आपण घेतलं होतं आणि साखर घालायचे 2 चमचे. चीज घालणार आहे मी इथे. चीजचे मी पीस करून घेतलेत. नंतर अर्धी वाटी होईल एवढं आपण क्रीम घालून घेणार आहोत. हे मिक्सरमधून आपण एकदम पेस्ट बारीक करून घेणार आहोत त्याची. ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. तसंच आपण आंब्याचा जो पल्प होता तो सुद्धा आपण मिक्सरमधून बारीक करून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. साधारण 1 आंबा आपण पुरेसा आहे. तिथे पनीरचा आपण जास्त वापर केलेला आहे. नंतर आपण जे बिस्किट आहेत ती सुद्धा आपण त्या मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. आपला आता बिस्किटांचा सुद्धा आपण चुरा करून झालेला आहे. एका मोठ्या बाउलमध्ये आपण घेऊन बिस्किट्समध्ये त्यामध्ये आपण मेल्ट केलेलं बटर घालून घेणार आहोत. 1 चमचा जे बटर आपण घेतलं होतं ते आपण मेल्ट करून त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. एक मोठा चमचा बटर घेतलेला आपण इथे, त्यामुळे ते थोडं ओलसर होईल. वाटलंच तुम्हाला जर कोरडं राहते तर आणखीन आपण त्यामध्ये थोडंफार बटर ऍड करू शकतो. ते व्यवस्थित मिक्स करा, म्हणजे ते थोडंसं ओलसर वाटेल. आता आपण याच्यामध्ये चीज केक करण्यासाठी सेट करून घेणार आहोत. इथे सुरुवातीला आपण बिस्किट जे बटर घातलं होतं ते घालून घेणार आहोत. स्पूनच्या साहाय्याने आपण त्याला थोडंसं प्रेस करून व्यवस्थित सर्व सामान आपण लावून घेणार आहोत ते. नंतर आपण त्याच्यावरती जे आपण पनीर बटर
तसेच साखर घातली होती, क्रीम घातलं होतं. ते सर्व जे मिश्रण आहे ते इथे वरती आपल्याला लेअर द्यायचं आहे. त्याचा लेअर मात्र बिस्किटांपेक्षा आपण डबल द्यायचा आहे. एक मोठ्या स्पूनच्या साहाय्याने आपण ते त्याच्यावर घालून घेऊया. थोडं थोडं घालून आपण चारी बाजूला त्याच्या व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आपण पाहाल मी इथे जास्त प्रमाणामध्ये क्रीम ते घातलेलं आहे इथे. ते सर्व बाजूनी समान लावून झाल्यानंतर आपल्याला शेवटला आपण जे आंब्याचा पल्प प्युरी केली होती तयार ती घालणार आहोत. ती मात्र आपला एक छोटा पातळ थरच असतो, जास्त मोठाही नाहीये. त्यामुळे आपण बघाल जो व्हाईट कलरचा आपण जे क्रीम तयार केलं होतं त्याचा लेअर आपण जास्त घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यावरती छोटे छोटे पीसेस आंब्याचे वरती घालू शकता. मध्ये घातला तरीही चालेल. मी मात्र शेवटला वरतीच ठेवणार आहे. सीझनला हा एक पदार्थ करण्यासाठी खरंच खूप मस्त आहे आणि मुलांनाही खूप आवडतो. नक्की एकदा करून बघा तुम्ही. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवरती सुद्धा टिक करा. आता हे आपण सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये 3 तासासाठी ठेवून द्यायचे झाकण लावून. आपले 3 तास झालेले आहेत मित्रमैत्रिणींनो. आपण बघूया आपलं हे आता सेट झालेलं आहे. मस्त असं आपला चीज केक तयार झालेला आहे. आपण बघाल इथे मी स्पूनच्या साहाय्याने आपल्याला दाखवते तर लेअर कसं आलेलं आहे त्याचा तो. गॅसचा आपण फक्त दूध गरम करण्यासाठीच वापर केला होता. मस्त असं आपला चीज केक तयार झालेला आहे. मित्रमैत्रिणींनो कधी करताय तुम्ही मग तुम्ही सुद्धा करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. चॅनलवर शेअर करा व्हिडिओ, तसेच लाईक सुद्धा करा. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.